तालुक्यात बेकायदा गॅस रिफिलिंग करणारे इसमावर नाशिक ग्रामीण पोलिसांचा छापा। 136 गॅस सिलेंडर, 2 चारचाकी वाहने व गॅस रिफिलिंगची साधन सामुग्री जप्त। दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी देवळा पोलीस ठाणे हद्दीत गुंजाळनगर ते सुभाषनगर परिसरात घरगुती वापराचे गॅसचा व्यापारी वापरकरिता वापरणारे सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणारे सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने छापा टाकून कारवाई करण्यात आली। देवळा पोलीस ठाणे हद्दीत सुभाषनगर परिसरात काही संशयित इसम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधून व्यापारी वापराकरिता वापर होणारे निळे गॅस सिलेंडर मध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखाचे पथकास मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता संशयित इसम नामे भागवत कारभारी जाधव वय 42 हा शासनाने नियमन केलेले व जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 2(5) मधील नमूद जीवनावश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ या सदराखाली येणारे घरगुती गॅस सिलेंडर मधून व्यापारी वापराकरिता वापरण्यात येणाऱ्या निळ्या रंगाचे गॅस सिलेंडर मध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना देवळा पोलीस ठाण्यास गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे। सदर छापा कारवाईमध्ये वरील इसमाचे कब्जातून घरगुती वापराचे 101 गॅस सिलेंडर, व्यापारी वापराचे निळे रंगाचे 35 गॅस सिलेंडर असे एकूण 136 गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक वजन काटा, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे 2 पिस्टन पंप व इलेक्ट्रिक मोटर तसेच 2 चारचाकी वाहने असा एकूण 11,15,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सुभाष चोपडा, शरद मोगल, योगेश कोडी यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।